भाऊ, इथे एक प्राथमिक विद्यालय आहे. काय तुम्ही सांगू शकता कुठे आहे? हे इथून डावीकडे. जी, आम्हाला नाही माहिती. शाळेबिळेसोबत आमचा काय संबंध नाही. कधी मी शाळेत गेले ना माझा नवरा गेलाय कधी शाळेत. तुम्ही कुणा दुसऱ्याला विचारा ना, ते तुम्हाला सांगतील. हो, धन्यवाद. पण मार्ग सांगितल्याने काय झालं असतं? मागचं सगळं विसरून जा. तुम्हाला नव्याने आता आयुष्याची सुरुवात करायची. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय. हे रमा आणि भीम कुठं चाललेत? अगं रमा, काकी, गोलू, पंकज, जे काम मी इतक्या दिवसापासून नव्हतो करू शकत, प्रचंड देवजींनी असं 2 दिवसात करून दाखवलं. कमाल आहे. या या या, हे घ्या, मिठाई खाऊन घ्या. आनंदाचा दिवस आहे. काय झालं? अरे काय नाही झालंय. भीमराव, त्याची पत्नी रमाबाई, दोघेही चाळ सोडून निघून गेले. आता भटकत राहतील आयुष्यभर. मिठाई खा. हेच तर व्हायला नको होतं. त्याला शोधावंच लागेल. अरे परंतु काय गरज आहे त्याला शोधायची? कुठेही जाओ, भटकू देत. आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं? सांगा लवकर. झाडाला मुळापासून कापलं नाही तर ते पुन्हा उगवू शकतं. कारण भीमराव जिथे जाईल तिथे आपल्या जातीला आणि आपल्या धर्माला दूषित करेल. म्हणूनच तो इथे आपल्या समोरच संपला तर बरं होईल. जा, त्या भीमरावला शोधा आणि त्याला शोधून पुन्हा त्याच चाळीत पाठवा. जा. त्या भीमरावच्या विचारांचा नाश करावाच लागेल. तुम्ही नेहमी माझ्या उलटच विचार करता. म्हणूनच तर आजपर्यंत तू भीमरावचं काही वाकडं करू शकला नाहीस. किती छान वाटतंय ना आई. आज हे पुरं घर आपलं आहे. ना भीम भाऊ आहेत ना रमा आहे. नाहीतर नेहमी दोघ जण नाट लावत राहतात, होय ना? माहितीये लक्ष्मी, या घरचा थोरला मुलगा बाला, तो तर आधीच घर सोडून निघून गेला. आणि आता धाकटा मुलगा भीम, हा पण निघून गेला. आता राहिला मधला मुलगा म्हणजे आनंद. आम्ही सगळे गेल्यानंतर हे घर समद तुझंच होईल. हे घर तुझं बी नाही राहणार लक्ष्मी. या जगात कोणाचं काही बी राहत नाही. ना घर, न जग, ना आपण. रिकाम्या हाती आलो होतो, रिकाम्या हातानेच जाणार. फक्त या ताईच्या मनात आपल्याबद्दल जो राग आहे ना, तो कोणतरी काढून टाका. मग ही बी शांतीने राहील आणि आपल्याला बी राहू देईल. यासाठी खूप उशीर झालाय जिजाबाई. आता जेव्हा मरेन ना,
याच गोष्टीची खंत राहील की तू माझी सून होतीस. बस आत्या, बस. आता तुम्ही एक शब्द पण अजून नाही बोलायचा. तसं आत्या, मला बी चालत राहील की तुमची माया नेहमी रमासाठी जास्त आणि माझ्यासाठी कमी होती. ठीक आहे, ही तर होती पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही झालात आता म्हाताऱ्या आणि माझ्या पुढं माझं पुरं आयुष्य पडलंय. तर या मरायच्या गोष्टी माझ्याशी करूच नका, ठीक आहे? आणि तिसरी गोष्ट बी ना, तुम्ही ऐकूनच घ्या की तुम्ही तुमच्या मर्यादेची रेषा आखून त्याच्यातच राहायला शिका, जेणेकरून तेच तुमच्या भल्याचं राहील. नाहीतर दोन्ही कुबड्या तुमच्या हिसकावून घेतलं ना, तर चालायच्या लायकीच्या नाही राहणार तुम्ही. नवी पिढी हाय, माझ्यासारखी तर फक्त ऐकून घेणार नाही ना. तुम्ही बी शांत राहायला शिकून घ्या की, नाहीतर असं अपमानित व्हायला शिकून घ्या. ताई, चाळकऱ्यांनो, या भीमाच्या नादानं आपल्या सगळ्यांच्या घरातलं रेशन ते सगळं चोरून घेऊन गेले. किती मेहनतीने पैसे कमवायचो, धान्य घेऊन यायचो आणि सगळं चोरी करून घेऊन गेले. अरे आता आपण खायचं काय? काही नाही, पाणी पिणार, हवा खाणार आणि भीमाच्या नावानं झोपून जाणार, बस. अरे माझ्या डोसक्यात तर ही गोष्ट घुसत नाही की ते लोक आपल्या घरातलं अन्न तर खाणार नाही, मग घेऊन गेलेत कशाला? अरे जोखू भाऊ, हे मोठ्या जातीच्यांचं स्पृश्य अस्पृश्य ना फक्त आपल्या समोरच असतं. माघारी सगळे मिळून मिसळूनच खातील. समोर आल्यानंतरच त्यासनी आठवतया आणि आपल्यासनी बी आठवून देत्यात की ते वरच्या जातीचे आहेत आणि आपण खालच्या जातीचे. अरे छोट्या जातीच्या इथून सामान आणलंय, याचं करायचं काय? अरे कोणाला बी काय बी कळणार नाही. सगळं धान्य धुवून खाऊया की. या समद्या नुकसानाचं मूळ भीमभाऊच आहेत. त्यांच्यामुळेच तुमचं सामान, राशन समद चोरीला गेलं. आणि भलं कुणाचं झालं? भलं झालं त्या उच्च जातीच्यांचं. तरी बी लोक हेच बोलतात ना की भीम आपल्या जातीसाठी लढतो, विचार करतो, नायक है आपला. भीमराव, भीमराव, भीमराव इकडेच राहतो का? आज पातुरी इथंच राहत होता, पण आता इथं नाही राहत. कुठे भेटतील? कुठं भेटतील आम्हाला काय माहित, जाऊन स्वतः शोधा की तुम्ही. तसं काय काम होतं भीमकडे तुमचं? त्यांच्या नावाचं मनी ऑर्डर आलंय. कसली ऑर्डर? मनी ऑर्डर म्हणजे पैसे. अरे तुम्ही बरोबर पत्त्यावर आलात. हे भीमभाऊचंच घर आहे. ते आत्ताच बाहेर गेलेत. तुम्ही मलाच द्या ना. पण मनी ऑर्डर त्यालाच देतात ज्याच्या नावाचं असतो. मी सांगते ना, हे भीमभाऊचंच घर आहे. वहिनी आहे मी त्यांची. मलाच द्या तुम्ही. आता काय लिहून देऊ का तुमच्या ऑफिसातल्या साहेबांना जाऊन सांगू? नाही ना. तसं बी ते मला सकाळी सांगत होते की त्यांचं ते काय बोललात तुम्ही? मनी ऑर्डर. हा, तेच येणार आहे. तर तुम्ही मला द्या. द्या की. एवढं काय विचार करताय तुम्ही? द्या की, मी आई आहे भीमची. याच्यावर अंगठा द्या. इथे इथे
खोला की आई. हे काय लिहिलं आहे? अरे ये दीपक, इकडे ये. अरे ये ना लवकर. लवकर ये. लाड साहेबांसारखं चालत येतोय. हे वाचून दाखव काय लिहिलंय. लवकर वाच की. हे शिकवलंय का तुला भीमनं? लवकर. भीमदादाने कॉलेजमध्ये एक परीक्षा दिली होती आणि त्याला प्रथम पारितोषिक मिळालंय आणि हे पैसे त्याचेच आहेत. बर जा आता तू. हे घे, हे बी ठेव. जा आता. आई भीम भाऊला देईल. थांब. जा आता. बघितलं जिजाबाई, मी चुकीचं नव्हतं बोलत की भीमराव समद्यांचा नायक आहे. आपल्या पुऱ्या चाळीत तो एकटाच आहे, शिकलेला आणि समजूतदार माणूस. अगदी बरोबर बोललीस फुलिया तू. आज हे जे पैसे मिळालेत ना, हे त्याचंच बक्षीस आहे. मग जा की भीम कडूनच जेवण मागून खा. ते सोड, तुला जत्रा बघायला जायचं होतं ना. आता पैसे आहेत आपल्याकडं. मी घेऊन जाईन तुला जत्रेत. आत्या, आता काय हे पैसे तुम्ही भीम भाऊला द्यायला जाणार? नाही, पैशांचा मोह आवरत नसेल मनात, हो ना? नाही, आपल्या भावाला देईल, कारण आम्ही तर पैसे खर्च करून टाकू. नाही, मी तुमच्या दोघींसारखी नाहीये. मग काय करणार या पैशाचं? हे घे. तुम्ही घे. जा, जाऊन सगळ्यांसाठी रेशन घेऊन ये. इतक्या पैशात एवढं रेशन तर येईलच की समदांच्या घरात 5-6 दिवसांचं जेवण बनल. बाकीचं नंतर बघू. जा. आत्या, तुम्ही हे पैसा असं कसं त्यांना देऊ शकता? यात काय हक्क आहे यांचा? मला द्या तुम्ही. अरे का नाही हक्क आहे? भीमामुळेच तर आमचं लोकांचं राशन बरबाद झालं. आता यात पैशानं रेशन घेऊन येणार. हे काय बोलणं झालं? ही चांगली रीत आहे तुमची पैसे हडपायची. अरे काय चांगली रीत आहे हा? आत्याबाई बराबर बोलते. या पैशावर आमच्या समद्यांचा हक्क आहे. आपल्या समद्यांचा. अरे आमचा हक्क आहेच की. हो हो, आम्हा सगळ्यांचा हक्क आहे. नक्कीच आहे. हा हक्क आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी तुम्हाला मदत करायला आलीये. इथे तुम्ही दोघे थोडे दिवस राहा. ही जागा कोपऱ्यात आहे. इथे तुम्हाला कोणच ओळखणार नाही. हे बघा, मला असं लपून नाही राहायचंय. तुम्ही रमाला समजावा ना, ती ऐकतच नाहीये. रमा बरोबर बोलतीये. हिऱ्याला लपूनच ठेवावं लागतं. खरंच तू या समाजासाठी हिरा आहेस. आणि तुमचे रक्षण करण्यासाठी मला जे करायचं ते मी करणार. तुमची मर्जी असू नाही तर नसू. आम्हा समद्यांचा हक्क आहे. ठीक आहे, त्या रेशन मधून एक हिस्सा आमचा पण असल.
हा हे ठीक आहे. हा हे ठीक आहे. बघितलं, भीम फक्त समस्या देऊन गेलेला नाहीये, उलट जाता जाता समद्यांसाठी चांगलं काम बी करून गेलाय. आज तुम्ही समद्यांनी त्याला आपलं नाही मानलं आणि इथून काढून टाकलं आणि त्याच्या पैशांवर हक्क दाखवायला समदे आले. एके दिवशी याच भीमवर हक्क सांगण्यासाठी तुम्ही सगळे भांडाल आणि बघाल करोडांचा बनेल माझा भीमराव आंबेडकर. करोडोंचा नंतर बनवा. करोडोंचा नंतर बनवून घ्या. आधी हे सांगा की तो आहे कुठे. रमा बाळा, हे पैसे ठेव. नाही काकी, आधीच तुमच्याकडून उधारी घेतली, आता नाही घेऊ शकत. अरे बाळा, हे उधार नाहीये. जसा भीम दुसऱ्यांना आपल्या चांगल्या गोष्टी सांगून विचारांनी मदत करतो, तशीच मी तुझी करत आहे. घे, हे ठेवून घे. घे. भीम, हे काळे ढग जमा झाल्याने कधीच सूर्यास्त होत नाही. हे ढग पण जातील आणि तू पुन्हा आपले विचार दुसऱ्यांना वाटू शकशील. आता काही दिवसांसाठी या खोलीत राहणंच योग्य आहे. अरे, प्रचंड देवची लोक तर नसतील ना? तुम्ही दोघे लपा, मी बघते. लपा लपा. तुम्ही इकडे लपा बघ. इकडं. तुम्ही कोण? जी, माझं रेशनचं दुकान आहे समोर. खूप दिवसापासून हे घर बंद होतं, आज उघडं दिसलं म्हणून विचारायला आलो. जी, आम्ही भाड्याने इथे राहतो. माझं नाव रुक्मिणी आहे आणि यांचं भिकू. नवरा बायको आहे आम्ही. बरं झालं तुम्ही भेटलात. तुमचं रेशनचं दुकान आहे, तर तुमच्याकडूनच रेशन घेऊ आम्ही. हो, नक्कीच. धन्यवाद. बरं, आता मी पण येते. आता मी इकडे नाही येणार. जेव्हा काही गरज असेल तर निरोप पाठवा. ठीक आहे? चुकीच्या पत्त्यावर आलाय तुम्ही लोक. भीमराव आता इथं राहत नाही. तुमच्या साहेबांसोबत उद्धटपणे वागला म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला इथून पळवून लावलं. तुम्ही साहेबांना जाऊन सांगा, आता आमच्या चाळीतला तुमच्या साहेबांच्या समोर ब्रश सुद्धा काढणार नाही. हा. प्रचंड देवांनी सांगितलंय की भीमरावला शोधून याच चाळीत पुन्हा आणायला. माझ्या आईचं नाव रुक्मिणी होतं आणि बाबांचं नाव भिकू. आठवत बी नाही ते दोघं कधी मेले ते. मी नेहमी विचार करायचे की कदाचित मला त्यांच्या बरोबर राहायला मिळालं असतं, पण आज ते नाहीत. कमीत कमी त्यांच्या नावाने तरी आपल्याला जगायला मिळतंय ना. परंतु तरीही असं नाव बदलून आणि ओळख लपून राहणं मान्य नाहीये मला. मग भीमराव कुठेही लपून बसू द्या, आम्ही त्याला शोधून काढूच. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर भीमराव नाही भेटला तर ते तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं नसेल. लक्षात ठेवा.